प्रथम टप्प्यात रिक्षा वाटपाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी इथे उपस्थित असणारे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपस्थित माझे सहकारी राज्यमंत्री मेघनाताई, व्यासपीठावर उपस्थित असणारे विभागाचे सचिव, विभागाचे आयुक्त, त्याचबरोबर इथे उपस्थित असणारे सन्माननीय जिल्हाधिकारी, सन्माननीय सर्व इथे उपस्थित असणारे पत्रकार, ज्यांच्यासाठी आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे, ते आलेले आमच्या सर्व लाभार्थी भगिनी, आलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, महायुतीचे उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी, आलेले सर्व नागरिक, जमलेले बंधू आणि भगिनींनो, आज विभाग म्हणून आम्हा सर्वांसाठीच एक अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे की पिंक रिक्षा ही योजना, ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना केली आणि साधारणपणे पहिल्या टप्प्यामध्ये राज्यात एकूण 1 वर्षाच्या कालावधीमध्ये 10,000 पिंक रिक्षांचं वाटप हे आपण त्या ठिकाणी त्याची योजना ही आखली आणि आज जवळपास 5,000 पेक्षा अधिक हे आपल्याला त्याचे अर्ज आलेले आहेत आणि नागपूर शहरामध्ये 2,000 पिंक रिक्षा महिलांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आपण आपल्या मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहोत आणि आम्हाला मनापासूनचा आनंद आणि अभिमान आहे की नागपूर शहरातून 1100 पेक्षा अधिक पात्र अर्ज हे आज आम्हाला उपलब्ध झालेले आहेत आणि पहिल्या टप्प्याचं त्याचं वितरण सोहळा आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी आपण करत आहोत। सर, ही योजना आपण महायुतीचं सरकार म्हणून आपण असाल, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, मंत्रिमंडळातील सर्व सहकारी असतील, ही योजना आणत असताना अतिशय विचारपूर्वक ही योजना आपण आणली, ज्याच्यामध्ये एका ठिकाणी महिलांना प्रवास करत असताना सुरक्षता जाणवावी, पण त्याचबरोबर महिलांना रोजगार त्यातून निर्माण करता यावा या दृष्टिकोनातून ही योजना आपण आणली आणि पहिल्या वितरण सोहळ्यामध्ये मला आवर्जून सांगायचंय की साधारणपणे आपण या महिलांना किमान 10 दिवसाची ट्रेनिंग दिलेली आहे। त्याचबरोबर यांच्या स्तरावर सुद्धा याआधी काही अनुभव हे आहेत, पण त्याचबरोबर लायसन्स असेल, लोन असेल आणि हे जे वाहन आपण त्यांना उपलब्ध करून देतो, ही जी रिक्षा आपण त्यांना त्याच्यामध्ये 5 वर्षाचं मेंटेनन्स, त्याचं इन्शुरन्स यासहित आपण त्यांना उपलब्ध करून देतोय। त्याच्या चार्जिंगची व्यवस्था सुद्धा आपण त्यांना उपलब्ध करून देत आहोत आणि त्याचबरोबर त्यांची ट्रेनिंग सुद्धा झालेली आहे आणि आपण वेगवेगळ्या विभागांसोबत टायअप करत आहोत। जसं नागपूरमध्ये मेट्रो रेल असेल, यांच्यासोबत आपण टायअप करतोय। साहेब, आमची एक विनंती आपल्याला विभाग म्हणून राहील की राज्यामधले जे सगळे एअरपोर्ट्स आहेत त्यांच्यासोबत जर टायअप मिळालं तर या पिंक करून देऊ शकू आणि मग महिलांना प्रवास करत असताना अधिक सुरक्षता जाणवेल। या व्यतिरिक्त उबर आणि ओला असेल, यांच्यासोबत सुद्धा आमची टायअपची चर्चा सुरू आहे, म्हणजे त्यांच्या ऍप्लिकेशनवर सुद्धा पिंक रिक्षा ऑप्शन येईल आणि त्याच्यातून त्यांना त्या महिलेला जी प्रवास करणारी असेल तिला ते निवडता येईल। पर्यटन विभागासोबत आम्ही एक करार करत आहोत की पर्यटनाचे जे ठिकाणं असतील तिथे सुद्धा आपण आणि त्याचबरोबर जे विविध विभाग आहेत, आज मेट्रो सोबत सुद्धा एक करार त्या निमित्ताने होत आहे की आपण ही पिंक रिक्षा त्यांना उपलब्ध करून फक्त आपलं काम संपत नाही, तर त्यांना रोजगाराची आणि त्याचबरोबर आपण उत्पन्नाची शाश्वती पण देण्याच्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलत आहोत। त्यामुळे आपल्या नेतृत्वाखाली पुढच्या कालावधीमध्ये आम्ही पुढच्या 6 महिन्यामध्ये 5,000 रिक्षांचं उद्दिष्ट हे करून देण्याचं ठेवलेलं आहे आणि त्याचा आज हा पहिला कार्यक्रम आहे। उद्या पुण्याला आहे आणि मग पुढच्या कालावधीमध्ये जी आपली इतर महानगरपालिका आहेत तिथे आपण हे उपलब्ध करून देत आहोत आणि मग कालांतराने अवर्ग ज्या नगरपालिका आहेत मोठ्या, तिथेही आपण अशा पद्धतीनं याचं एक्सपॅन्शन करू शकतो। मी माझ्या वतीने, मेघनाताईंच्या वतीने, विभागाच्या वतीने सर आपले मनापासूनचे आभार मानते की आज हा कार्यक्रम आणि ह्या पहिल्या जे वाटप आहे ते आपल्या हस्ते आम्हाला करण्याची संधी मिळाली। मी सर्व लाभार्थ्यांना शुभेच्छा देते, आपल्या सर्वांचेच आभार मानते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद।